तर आज आम्ही चाललो इव्हेंटला. मुस्ता भाऊ इकडं बघा, इव्हेंट आमचा आहे पिंपरनेर म्हणजे खानदेश या भागामध्ये. मनागाव मनादेश जय खानदेश. गाडीमध्ये आम्ही टोटल 6 जण आहे. आता रस्त्याने काय काय होतं ते सगळं सांगेन तुम्हाला मी. ओके. बसल्या बसल्यावर यांच्या दोघांचे भांडणं चालू झाले. आम्ही पण माझ्या बघत होतो. तर मध्ये रस्त्यामध्ये आम्ही हॉटेल नर्मदा या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय. आम्ही अशाच प्रकारे आम्ही आता नाश्ता करायला थांबलेलो आहे. त्यामध्ये आम्ही प्रॅक्टिस करणार वडे खायला थांबलेलो आहे. सुमित किती वडे खाल्ले आतापर्यंत? 5. आता आम्ही पिंपळनेरमध्ये पोहोचलोय कृष्णा रिसॉर्टला. पाऊस पण चालू झालेला आहे. थोड्या वेळ पार्टीला भेटतो, चेंज बेंज करतो, मग भेटू आपण. ओके. बट चेंज करू. आम्ही रेडी झालो आता इव्हेंटसाठी. त्यानंतर एक छोटीशी अशी रील काढली आम्ही. मध्ये एंट्रीचं डेकोरेशन पण एकदम जबरदस्त केलेलं आहे. इथं खूप जबरदस्त असं डेकोरेशन आहे. आतमध्ये एकदम असं भारी सेटअप लावलेला होता आणि बसण्याची एकदम भारी व्यवस्था अशी केली होती. मोठा लॉन्च होता. त्यानंतर नवरदेवाची मिरवणूक चालू झाली. नवरदेवाने पण माझ्याकडे बघून स्माईल दिली. नाचायला पण अशी फुलाशी गर्दी होती. त्यानंतर रस्त्याच्या साईडच्या गाड्या आम्ही काढून देत होतो आणि दोन्ही बाजून 3 बाउन्सर उभा होतो. नवरदेव आणि नवरीचे गेटवरती आगमन झाले ढोल ताशाच्या गजरात. नंतर त्यांची एंट्री होणार होती. इकडनं 3 तिकडनं 3 बाउन्सर एकदम सेटअप लावून घेतला आपण आणि त्यांची एंट्री चालू झाली अशाच प्रकारे. एंट्री झाली, लग्न लागलं आणि त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी खूप अशी पब्लिक येत होती. एक फॅमिली करून आम्ही वरती सोडत होतो त्यांना. एका बाजूने एंट्री आणि एका बाजूने एक्झिट ठेवली होती आम्ही. गर्दी कमी झाल्यानंतर 11 वाजले होते तर आम्ही सगळे बाउन्सर जेवायला आलो. जेवण पण एकदम भारी असं जेवण होतं. गाडीपाशी आलो आम्ही. आता जेवण पण झालं. आता निघलो. आता आम्ही अशाच प्रकारे आता आम्ही निघालो घराच्या दिशेने. 11:30 वाजले होते आम्हाला घरी निघायला. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओनली बाउन्सर.